नाही थांबता. महाराज ती पतिव्रता आहे. जी मालकाच्या शब्दाला तडा जाऊ देत नाही. मानी भ्रताराची बोली धन्य जगीती माऊली. मालकांचं वाक्य. ती विश्वात धन्य. ती नवऱ्याचा शब्द मोडीत नाही. ती विश्वात धन्य. तिच्या सुद्धा आयुष्याची माळ तुटली. सुभद्राबाईंची तुटल काय नवलाची गोष्ट. काही काही माणसं पुरुषार्थाच्या गप्पा हाणते नसतेत. पुरुषार्थी कोटगे असते. पण तिळभर करायचं निळभर सांगायचं. किती मोठ्यांना जावं लागतं. महाभारतामध्ये द्वापार युगामध्ये युद्धामध्ये बरीच लोक मेली बुवा. पण देव मातीला थांबला 9 लोकांच्या. पंढरपुरातला मालक द्वारकाधीश श्रीकृष्ण परमात्मा 9 लोकांच्या अंत्यविधीला थांबला. पुन्हा नाही कोणाच्या. मेले तर भरपूर. कारण 11 अक्षोणी सैन्य कौरवांकडे होतं. 7 अक्षोणी सैन्य पांडवांकडे होतं. आणि खूपसे मेली. खूपसे मेली. त्याच्यापैकी 9 अंत्यविधीला देव. जाऊ द्या देवाचं. कारण त्याचे नातेवाईकच होते. पंढरपुरातल्या मालकाची सख्खी बहीण दिली ती पांडवांच्या इथं. देव असेल काही नवल नाही. पण मारुतीराय 9 मातीला होते. जगातला 1 नंबरचा संन्यासी. 9 अंत्यविधीला होते. 9. तर हे 9 अंत्यविधी पाहण्यासाठी भगवान शिवजी आहेत. मारुतीराय म्हणजे शंकर आहेत. मूर्तिमंत शंकरू. 11वे रुद्र मारुतीराय ह्या 9च्या 9 अंत्यविधीला हजर होते. तर 9 अंत्यविधीतला एक प्रकार मारुतीरायाच्या लक्षात आला. सुत्त व्यक्ती होती मारुतीराय. बुद्धिमतान वरिष्ठम. सर्व खेळामध्ये प्रचंड ज्ञातीपण मारुतीरायाकडे होतं. खेळिया माझी हनुम्या शहाणा. ज्ञातीपण होतं मारुतीरायाकडे. मारुतीराय निष्ठावंत वारकरी आहेत. मारुतीरायाचा संन्यास मोजण्यासाठी ब्रह्मदेवाकडे तराजू नाही. तुम्हाला एक माहिती असावा. दर्जेदार गावातली माणसं आहात तुम्ही. पूर्वीच्या काळात दर्जेदार व्यक्ती रस्त्यानं चालला तर रस्त्यानं बायका त्याच्याकडे बघून पटापटा पदर घेत होत्या. त्या बायकाच्या साड्या लुगड्याला पदर होते त्या काळात. म्हणजे दुकानातूनच साडीला पदर येत होते. आता मला असं वाटतं ज्यांना घ्यावं वाटत नाही त्यांचा नवरा कापून आणीत असेल पदर. कारण त्याचे पैसे कशाला खर्च करायचे. श्रीमंत कोणाला म्हणायचं सांग का तुम्हाला. एक जण म्हणला आमच्या गावात ते लोयच मालदार माणूस लोय श्रीमंत आहे. म्हणलं तू म्हण भंगिरी आहे. मी त्याला श्रीमंत म्हणाल का गिरगावकराच्या गोळ्या संपल्यात का. मी रावणाल म्हणत नाही. तर कोणी हराम खोरायला श्रीमंत म्हणाल काय. पांचट जीभ आहे का माझी. विडाला गावातल्या 4-2 लोकांनी त्या श्रीमंताचं वर्णन केलं. मी म्हणलं त्याचा फोटो दाखवा. फोटो पाहिल्याबरोबर त्याचा गोव्यातला फोटो दिसला. त्याची बायको गोव्याला गेली. जमीन 4.25 एकर. 100 कोटी रुपये पडलेले असतील बँकेत. इकडं तिकडं वळचणीत उतरंडीच्या सांदीला सनकात याच्यात रबलई घरले. इतके 400-200 कोटी रुपये त्याच्या इथं. पण त्याच्या बायकोला गुडघ्याच्या खाली 2 बोट पॅन्ट आणि त्याची मांडीच्या वरी 6 इंच पॅन्ट. आणि हे दोघं समुद्रात मोबाईलवर डान्स करायलेत. हा पांचट श्रीमंत झाला. हे हरामखोर श्रीमंत झाला. हा नालायक श्रीमंत. कोणाला श्रीमंत म्हणायचं. ज्याच्या समोरून जाताना सुसंस्कृत बाई डोकं भरून पदर घेती त्याला श्रीमंत म्हणायचं. आणि बायका समोर आल्याच्या नंतर तो रस्त्यानं चालताना आपल्या बुटाकडे बघून चलतो त्याला श्रीमंत म्हणायचं. ही श्रीमंतीची व्याख्या आहे महाराज. पैसे तर कोणाकडे बी येत. कोणाकडे बी येत.
रात्रीच्या श्रीमंत श्री सद्गुरू तुकोबरायाच्या शिष्या या भारत देशात तुकोबरायानं सर्वात अगोदर जर स्त्रीला माळ घातली असेल तर ती बहिणाबाईंना घातली. अशा पवित्र साध्वींचा नारळी फिरता सप्ताह 10-15 हजार लोक असतील पुढे बसलेले. त्याच्या डाव्या हाताला एक तृतीयपंथी बसलेला होता कीर्तन ऐकायला. तृतीयपंथी. या देशातल्या तृतीयपंथ्याला सुद्धा 2.25 कोटीची गाडी बसायला आहे. इथं कोणीतरी हातवरी करा बरं, 2 कोटीची तुमच्याकडे आहे कोणाकडे? टोल नाक्यावर टाळ्या वाजिणारा या महाराष्ट्रातला एक तृतीयपंथी टोल नाक्यावर टाळ्या भजनात नाही, त्याच्याकडे 2.25 कोटीची गाडी आहे. म्हणून बैठकीवर वट्यावर बसल्यावर अशा फुसक्या भंगिऱ्या गप्पा पाहणी जाऊ नका, हवा जाणाऱ्या. या देशातला तो श्रीमंत आहे, दिवसभर लोकांचे काबाड कष्ट करून नीतीनं संध्याकाळची भाकरी खातो आणि या देशातल्या पवित्र स्त्रीकडे पाहून त्यांना माय म्हणून बघतो. तो देशातला 1 नंबरचा श्रीमंत आहे. पैशाचे लय उकंडे आहेत नालायकाकडे. विठाला कोणालाही श्रीमंत म्हणायचं नाही. श्रीमंत ठराविक लोक आहेत. ते कोणाचं बाळ आहे त्याला समजा जरस नाही, बाहेर नाही, ज्याचं असेल त्यानं घ्या ना थोडस. तर मारुती रायनं एक मनात विचार आणला की 9 अंत्यविधीला आपण ज्याचं भजन करतो तो आहेत म्हणून मी पण आहे. पण 9 अंत्यविधीपैकी एकाच अंत्यविधीला देव रडला. पुन्हा नाही कोणाच्या, पुन्हा कोणाच्याच रडला. एका व्यक्तीनं मला चिठ्ठी दिली भागवतात, म्हणे अभिमन्यूचा अंत्यविधी झाला तेव्हा रडला का? म्हणलं नाही, नाही रडला. देव रडला फक्त एकाच अंत्यविधीला, त्याचं नाव आहे कर्ण. कर्णाच्या अंत्यविधीला रडला. कर्ण मृत्यू पावला, भीष्म द्रोण मृत्यू पावले, म्हणजे ह्या लोकातली यात्रा सोडली आणि धर्माला इंद्रप्रस्थ हस्तनापूरची गादी प्राप्त झाली. पण एके दिवशी ज्या वेळेला धर्म गादीवर बसायचा त्या दिवशी जरा लेखाजोखा झाला. मंत्री, महामंत्री, सुमंत्री, प्यादा, गुमास्ता, स्तुतीपाठक सगळ्यांची पद आरक्षित केली आणि आईला ती वाचून दाखवली. पण तिनं ते वाचत असताना तिचे डोळे डबडबून आले आणि अर्जुनाने विचारलं, तुझ्या डोळ्यातले हे जे अश्रू आहे ते प्रसन्न म्हणजे दुःखाचे का सुखाचे? तिनं सांगितलं, बाळा 2 डोळ्यातून 2 थेंब पडते. तुम्ही राजे झालात ते सुखाचे अश्रू आहेत, पण एका डोळ्यातून जे पाणी येते का ते दुःखाचे आहे रे. तुमचा चांगला भाऊ गेला. अर्जुनाने विचारलं, आम्ही 5 जिवंत आहेत आणि आम्हाला 6वा कोण होता? कर्ण तुमचा भाऊ होता. दुःख वाटलं अर्जुनाला. आई आधी का नाही सांगितलंस? मी हे तुम्हाला वार्तालाप करून सांगू नये असं मत करण्याचं होतं. तुला माझ्या हृदयाची शपथ आहे, पांडवांना सांगू नको मी त्यांचा भाऊ आहे. आई तुला कधी कळालं? गांधारीनं सांगितलं, पार्था मला ज्या दिवशी तुमच्या मेहुण्यानं मला त्याच्याकडे नेलं, कृष्णानं नेलं, मला त्या दिवशी कळालं कर्ण माझा मुलगा आहे. मी त्याला खूप प्रयत्न केले. मी त्याला ओटीचा पदर पुढे केला आणि सांगितलं, कर्णा मला भीक घाल रे, तू पांडवांच्या बाजूने लढ. तर कर्णानं सांगितलं, आई मला आज कळालं मी क्षत्रियाचा पुत्र आहे आणि मी जरी एखाद्या व्यक्तीला खोटं बोलून, तुटला आयुष्याचा दोरा, मी खोटं बोलून जर पांडवांकडे आलो तर पूर्वज माझ्या अंगावर थुकतील. निष्ठा किती होती बघा राजाश्रयामध्ये. निष्ठा आपण कोणाकडे बघतो निष्ठा म्हणतो, ज्याच्याकडे सगळी निष्ठा निष्ठी आहे तिकडे कुठे निष्ठा असते का? निष्ठा निष्ठाच असते. आई तू पुन्हा काय प्रयत्न केलास? काय नाही, मी ओटी पदर केला आणि कर्णाने माझ्या झोळीमध्ये 4 फुलं टाकली.
एक फुले धर्म, एक फुले भीम, एक फुले नकुल आणि एक फुले सहदेव. कर्णाने 4 फुलं आईच्या वटीत टाकले. माय मेलो तरी हरकत नाही, पण चौघांना मारणार नाही. आणि योग आला तर अर्जुनाला जिवंत ठेवणार नाही. कर्णा मला दुःख होईल नाही. पांडव हरले तर फक्त अर्जुन मरेल, ते 4 आणि मी 1-5 जिवंत राहील. आणि कौरव हरले तर कर्ण मरल, 5 पांडव जिवंत राहतील. तू कोण्या बाजूने जाय, तुझ्या बकिटात 5 चेंडू आहेतच. काय विवेक होता महाराज कर्णाचा. तिने आमाप प्रयत्न केला पण कर्ण नाही फुटला. पंढरीनाथ बुवा कर्णाला फोडण्यासाठी जगाचा बाप गेला. बाप 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 बाप. महाभारतातले 3 श्लोक पहा संभाजी बुवा. त्याच्या एका श्लोकाचा अनुवाद आहे. श्लोक नाही सांगत, नुसता अनुवाद सांगतो. देवानं कर्णाला पहिलं आमिष दाखिलं. हस्तिनापूरचा कौरव मरायच्या आधी राज्याभिषेक तुला. एक धर्म महाद्वारापासून राज खुर्ची पर्यंत पुढे हात जोडून उभा राहील. अर्जुन हात जोडून उभा राहील आणि नकुल आणि सहदेव तुला चामरे ढाळतील. भरत शत्रुघ्न दोघे चामरे ढाळीती. स्वर्गीहून देव पुष्प वृष्टी करीती. श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम. आरती ओवाळू पाहू सुंदर मेघ श्याम. आरती ओवाळू पाहू सुंदर मेघ श्याम. श्रीराम जय राम जय जय राम. राम श्रीराम जय राम जय जय राम. जय राम जय राम. संत शिरोमणी नामदेवरायानं लिहिलेली आरती. नामदेवरायानं आरती लिहिली. नामदेवरायानं. भरत शत्रुघ्न दोघे चामरे ढाळीती. त्रेतायुगातली परंपरा द्वापार युगात. तमाराम नकुलायो देवस्य सहदेवानां राजाश्रय मंडितम चामरास्तीत भूषितम लायात भवे. नारायण राजसिंहासन नको नारायण. मधल्या गोष्टी जाऊ द्या, शेवटचं आमिष काय दाखिलं. ऐके पृथक्कीच्या सुता. पृथक्की म्हणजे कुंती. स्वर्गाड लोटीत. विश्वाच्या मालकानं स्वर्ग देव केला. स्वर्ग न सोडी दुर्योधना. नाही सोडणार दुर्योधना. स्वर्गाचा तिरस्कार केला. म्हणून राज आश्रयातला निष्ठावंत कार्यकर्ता कोण असेल तर तो फक्त कर्ण होता. गठुड पैशाचं आल्या सगळं मातीत घालतील ती माणसं असतात. म्हणून राजकारणातला निष्ठावंत कोण बघायचा असेल तर फक्त कर्णच पाहायचा. कोणाकडेच बघू नका. ऐका गिरगावच्या बाळ्याचं. विठाला विठाला. म्हणून नव अंत्यविधीला औपचारिकता म्हणून हजर राहावं लागलं. पण ज्या वेळेला भडाग्नी नावाचा अग्नी कर्णाचं पवित्र पार्थिव चंदनाच्या लाकडात जळत असताना विश्वाचा बाप रडत होता, त्यावेळेला शिवस्वरूप म्हणण्यापेक्षा प्रत्यक्ष शंकर असलेले मारुतीराय 19 संन्याशापैकी 1 नंबरच्या संन्याशानं 2 लोकांचे चेहरे पाहिले. अर्जुनाच्या चेहऱ्याकडे खिन्नता नाही, अर्जुनाच्या चेहऱ्यावर दुःख नाही,
अर्जुनाच्या चेहऱ्यावर असे सुखाचे वलय नाही, असा महिमेत राहणारा अर्जुनाचा चेहरा. एक मुद्दा मारुतीरायानं लक्षात घेतला. आणि दुसरा मुद्दा, ज्या कर्णाला अर्जुनाला बाण मारायला लावला तो जगाचा बाप कर्ण जळत असताना रडतो, हा एक मुद्दा लक्षात घेतला. नेमकं कारण काय? एका मेहुण्याला कर्ण मारायला लावला आणि एक मेहुणा खिन्न सुद्धा चेहरा नाही आणि एक मेहुणा रडतो, याचे कारण काय? पण मारुतीराय विद्वान होते. आपण दोघांना एकत्रित न विचारतापेक्षा भिन्न विचारलं. अर्जुनाला विचारलं की कर्ण जळत असताना तुला खिन्नता नाही, दुःख नाही, काही वलय नाहीत. तर अर्जुनानं सांगितलं, पृथ्वीवर फक्त एकच व्यक्तीला भेट होतो, त्याचं नाव कर्ण आहे. कोणाची माय व्याली अर्जुनाला मारायला, ही मसन वाट्यात चुटकी वाजली. कोणाची माय व्याली या अर्जुनाला मारायला. आणि म्हणून कायमचा जोपर्यंत या शरीरात प्राण आहे तोपर्यंतचा शत्रू संपला, म्हणून आनंदाचे वलय चेहऱ्यावर येते. चला, मारुतीरायाच्या प्रश्नाचं उत्तर मिळालं. मारुतीरायानं आता एक प्रश्न राहिला, ज्यानं मारायला लावलं ते कशा करता रडतो? राजकारणात नाटकं असतील. मला 27,000चा चेक आलता संडासचा, ते बांधायला लावतं शासन आनंदराव, त्याचा चेक आला. तर त्या चेकावर सहीच नव्हती अधिकाऱ्याची. मग सही मागायला गेल्याच्या नंतर त्या अधिकाऱ्याने 5,000 मागितले. 27 मधले 5 गेले, 22च राहिले. बरोबर आहे ना गणित? 22च राहिले. तर मी म्हणलं, साहेब आता शासनाने दिले. तर म्हणले, मी बी शासनाचाच आहे. म्हणलं, तुम्हाला पगार आहे? असू द्या. म्हणले, पगार काय होते, तुम्हाला का पाकिट नाहीत का? त्याने इतकं इचकत, तेरी चुपन मेरी चुप, तुम्हाला कीर्तनाचे देतात ना लोक. ते म्हणलं, साहेब मी महाराज आहे. तर ते म्हणले, मला बी बायका पोर आहेत, मलाही 5,000 रुपये लागतात. मग मी प्रांतातल्या पुढाऱ्याकडे गेलो. म्हणलं, साहेब असा असा चेक आहे 27,000चा, आणि ते साहेब 5,000 मागायले. त्याचा पीए जवळच होता. राजकीय क्षेत्रातल्या लोकांचे पीए शिकलेले, हे नसतेतले शिकलेले, त्याचे पीए शिकलेले, भाषण लिहून देते, सगळं देते, लय हुशार. जिल्ह्यापेक्षा तालुकाच मोठा. हुशार असतील ते बिचारे, विद्वान लोकायला जवळ ठेवते. तर त्यानं ते फोन घेऊन लावून दिला त्या अधिकाऱ्याला. त्या साहेबानं त्या अधिकाऱ्याला इतक्या शिव्या दिल्या तर मलाच कस तरी झालं. त्याच्या 9-10 पिढ्या काढल्या. मला असं वाटलं ते 2-3 दिवस अधिकारी भाकरच खातो का नाही काय माहिती, इतक्या शिव्या दिल्या साहेबांनी. झालं म्हणलं गिरगावकराचं काम. पण मला वाटलं काय नाही हो, या 27,000साठी आपल्या चकामुळं त्या साहेबांना लय शिव्या खावा लागल्या त्या अधिकाऱ्याला. मग मी 5-6 दिवस म्हणलं त्याच्या मुंग्या शांत होऊ द्यावा, कानातल्या शिव्या दिलेल्या, आणि मग जावा. मग 5-7 दिवसाच्या नंतर गेलो तर ते म्हणलं 7,000 द्या, 7,000 द्या. तर मी म्हणलं, साहेब कसं काय तुम्ही 5 म्हणले, तुम्हाला साहेबांनी सांगितलं? नाही म्हणले, साहेबानं शिव्या दिल्या तेव्हा तुम्ही तिथंच होते, आणि तुम्ही तिथून ऑफिसच्या बाहेर गेले की साहेबांनी सांगितलं 2 आगाव घे. हे असे साहेब असते. तर मारुतीरायाच्या लक्षात आलं, ज्या साहेबानं अर्जुनाला, कृष्ण म्हणजे साहेबच, जगातला 1 नंबरचा राजा, राजकारणातला डॉन, आणि त्या श्रीकृष्ण परमात्म्याने अर्जुनाला कर्णाला मारायला लावलंय, आणि माती होताना हरडतोय. नेमकं काय? म्हणजे शिव्या माया देखता दिल्या, आणि मी बाहेर गेल्यावर सांगितलं 2,000 आगाव घ्या. हे साहेबाची काम असते. मारुतीरायाच्या लक्षात आलं, हे साहेब असा कसा? आणि मग एकांतात साहेबाला विचारलं, मारायला तुम्हीच लावलंय आणि रडता का? मारायला याच्या करता लावलं, चुकीच्या माणसाच्या रांगेत उभा होता. महाराज, महाभारतामध्ये कर्णा इतका सात्विक माणूसच नव्हता, पण चुकीच्या रांगेत उभा होता. चुकीच्या पंक्तीत बसलं की चांगले पदार्थ येत नसते. हो, डोंगर होता आणि डोंगराच्या बाजूला 2 झाडं होते. तिकडच्या झाडाखाली 1 पंगत होती आणि इकडच्या झाडाखाली 1 पंगत होती. त्या झाडाखाली एका साधूची समाधी होती, आणि त्या साधूच्या पुण्यतिथीची पंगत असल्यामुळं शिरा, भात, कढी, चपाती, वरण ही पंगत होती. आणि पलीकडच्या झाडाखाली पीर होता, तिथं शेळीचं पोरग कापलेलं होतं.
तिकडं गेल्याच्या नंतर लिंबन कांदे होते, बाकीचं तुम्ही मोजान घरी गेल्या. आता मी का तितकं गुत घेतलं का? तुम्ही त्याच्यातले पोटकिडे हे तर मॅच सांगावा अशी काय गरज आहे का? विठाला आता डोंगरावर चढताना रस्ता एकच होता, काही माणसं पलीकडे गेले काही माणसं इकडे आले. तर गळ्यात चांगल्या तुळशीच्या माळा, ते म्हणले बाबा कांद्याचा आणि लिंबाचा ढिगले. आपण जरा चुकीच्या पंक्तीला आलो. मग ते उतरून इकडे येऊस तर इकडच्या कलाया धुतल्या, इकडच्या साधूच्या पुण्यतिथीच्या कलाया धुतल्या. हे चुकीच्या रस्त्याला गेले तर उपाशी बोंबलत आले. चुकीच्या रस्त्याला गेले तर उपाशी बोंबलत आले. तर चुकीच्या रांगीत बसल्या संभाजी बुवा काय होईल? कौरवाची रांग चुकीची होती आणि या चुकीच्या रांगेत बसल्यामुळं कर्ण मारावा लागला. मग रडता का? हस्तिनापुरामध्ये, इंद्रप्रस्थामध्ये, द्वापार युगामध्ये सत्यवादी व्यक्ती एकच सापडला, त्याचं नाव कर्ण आहे. आणि असा व्यक्ती गेला म्हणून मी रडतोय. पण दृष्टांत संपला. 9 हृदयाची माणसं जातात, त्याच्यापैकी एकाच अंत्यविधीला देव रडतो. इतका जर पुरुषार्थ कर्णाचा मोठा असेल तरी पण यमानं त्या कर्णाच्या आयुष्याची माळ तोडीच म्हणून मालक म्हणतात. तुटला आयुष्याचा दोरा, तुटला आयुष्याचा दोरा, तुटला आयुष्याचा दोरा, येरवा उगा पसारा, येरवा उगा पसारा, काकुनिया पळती रानापोरे, काकुनी पळती रानापोरे, येरवा उगा पसारा, येरवा उगा पसारा, काकुनी पळती रानापोरे, पळती रानापोरे, आयुष्याचा दोरा, पसारा, 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 पसारा. परीक्षा आहे बापू आज. अशा परीक्षेत पास झाला की जिंकलं म्हणतो. काय पास सगळा पसारा सांगितला. बघाशी तुम्हाला सुरुवातीला एक वाक्य सांगितलं होतं. पानसाळ भागाच्या कडेला जे झाड उगत असतं ते इतकं शहाणं नसतं. पलानीतलं पाणी आटलं की ते सुकत असतं आणि पलानी भरण्यासाठी आधी दगड लावा लागत असते, तिथून वरून माती. आणि पलानीत जवरक पाणी येतो झिरपा येतो, ते झाड हिरवं राहतं. ही राटली की झाडं सुकत येते. पलानीच्या कडीची काही तासात नसते. दुसरं एक सांगू का? झाडाखालचं गवत आणि झाडाच्या बाहेरचं गवत फरक इतका सांगतो. झाडाखालच्या गवताला पंधाड म्हणते, बरोबर आहे ना वाक्य? जे शेती करतं त्याला माहिती, पण ओरिजिनल बरं का, उठाव बसून नाही. आमच्याकडे शेती आहे आणि कोणीकडे ती पतात नाही. रुमण्या कुठला गरदळलेले काही बोलत असते येडपट आपले. तर झाडाच्या बाहेरचं जे गवत असतं का, हे गाईनं म्हशीनं खाल्लं की शेण बी घट पडत आहे आणि दूधही घट निघत. आणि झाडाखालचं पंधाड खाल्लं की फुटकं टोपलं शेण काढायला असावा, म्हणजे शेण पातळ आणि दूध पातळ. हे झाडाखालच्या याचा काही भरोसाच नसतो. हे पांधाडी असते पांधाडी. तुम्ही अजून बी लक्षात घ्या, झाडाखालच्या कापसाला वाळत नाही, बोंड लागतच नाही. आणि लागलं इकून तिकून फुटलं तर एक इकूनच पुंगी येते. 3 पुंग्या आऊट, म्हणजे 3 फाकड्या नदीला. असा झाडाखालचा मेळ असतो.
म्हणून मला असं वाटतंय अशा जळमट झाडाखाली बस जाऊ नका. काही लोक लय म्हणते त्या झाडांमाया खांद्यावर हात टाकला, तुला दाबायसाठी टाकलाय. त्याच्या का गोळ्या संपल्यात का तुला मोठं करीन आणि ते तिकडे वरातीत नाचायला जाईन? नाही, अशा भंगिऱ्या झाडाच्या नादी लागत जाऊ नका. चांगलं झाड पाहिजे. असं एक मला भेटलं, ते म्हणला महाराज माझ्याकडे पलंग 7.5 लाखाचा आहे. चांगली गोष्ट आहे. बाथरूमला खर्च केला 28 लाख. चांगली गोष्ट आहे. त्याच्या बाजूला एक घर असतंय, त्याला इंग्रजी भाषेमध्ये टॉयलेट म्हणते वाटते. तर ते म्हणलं असं बांधलंय त्याच्यावर बसून पेपर वाचित आहे तू. मी म्हणलं पोहे खाऊ नको, तितकं तरी पाप नको करू. हो काय काय कुठं कुठं पैशाचा जोर सांगते, हरामखोर काही मिळत नाही. म्हणजे पेपर वाचितो मी त्याच्यावर. वा, चांगली गोष्ट आहे. बंगला इतक्या कोटीचा, नौकर चाकर इतके, सगळ्या गोष्टी. मी म्हणलं एक बोलू का दादा तुला? तू जिल्ह्यात मोठा आहे श्रीमंत, आणि इतकं मला सांगितलं, माझ्याकडे कागद पण नाहीत लिहून घ्यायला, इतका तू मोठा आहे. पण एक बोलू का? तू 5 मिनिटं मरून पाय. आणि ते म्हणला काय होईल? मी म्हणलं याच्यातली एकही वस्तू तुझ्या सोबत देत नाही, तुला मळ्यात फुकते. भूषणे घेती काढून या, भूषणे घेती काढून या, भूषणे घेती काढून या, भूषणे काढून घेते. पसारा आहे सगळा. किती तालुक्यात घर आहेत, जिल्ह्याच्या ठिकाणी किती घर आहेत, राज्यात किती आहेत, राज्याच्या बाहेर किती आहेत, असावा. नका त्या जूर अंडा पोहे, पण त्याचा फुगीरपणा नसावा. अन्न वस्त्र निवारा मूलभूत गरजेपैकी एक येते. हे लोकाला दाखवण्यासाठी, चव्हाट्यावर गप्पा हाणण्यासाठी आपले बंगले, आपली श्रीमंती, आपलं वैभव हे त्याच्यासाठी नसते. स्वतःच्या शरीराला लागेल ती गरजेचा भाग आहे, त्याच्याकरता ते असावा. किती जरी मोठं बेड असेल, बाथरूम असेल, त्याचं झोपायचं शयन कक्ष असेल, नेऊनी निजविती स्मशानी, मानसे जाळीती त्या ठिकाणी, नेवोनी निजविती स्मशानी, मानसे जाळीती त्या ठिकाणी. मग पलंग नाही महाराज, 10-5 क्विंटल सरपणाची गादी, उलट्या गौऱ्या, वैराग्याच्या क्षिणी लागल्या शरीरा, ज्ञानाग्नी लागला ब्रह्मत्वेशी, देहूतल्या मालकांचं वाक्य. मग हे सगळं मोठं एवढं वैभव आहे ना, त्या घरावर पेटवत नाही, म्हणून मालक शेवटच्या कडव्यात म्हणतात, चोखा मने भजित खोर, चोखा मने भजित खोर, चोखा मने भजित खोर, चोखा मने भजित खोर, माझ मन गर, माझ
सर्वस्थितायां जन्मास्थितोऽति कर्माणां फलश्रुति पिण्डतर्पणायां विधिः सर्वोऽस्तितनाम्निः कैलासादि यत्वतंसो सर्वस्थितानां मातृगया अधिष्ठितं रक्तचन्दनं समर्पयामि आरक्तपुष्पं समर्पयामि अंगुष्ठाधिस्नानभयो 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 नारायणो नागबली आप्तेष्टि त्रिपिंडी काल सर्पोर शांतिर्भयो यज्ञोपवितो अपसव्य सव्य सव्यानाम अपसव्य यज्ञोपवितः तर्पणो दक्षिणाधिपति पिंड तर्पणा भवस्थितो नारायणो तर्पणयो तज्जायते मिमक्रतु पितृर्शान्तिरस्ततेव च नमः पार्वती पते हार 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 महादेव विठोबार खुमायू भवानी मातेच्या चरणी दंडवत करतो, कुलस्वामिनीच्या चरणी प्रणाम दंडवत करतो, उपस्थित श्रोत्यांना प्रणाम करतो, माझ्या ज्ञानोबाराय तुकोबारायच्या साधकांना प्रणाम करतो, साऊंड सिस्टीमवाल्यांना धन्यवाद, ते वाक संपर्क करत होते त्यांनाही धन्यवाद. आणि हा फरकांडे परिवार सुभद्राबाईंचे दीर भाई आदी करून पुतणे हा मोठा परिवार आहे. या परिवाराने मोठ्या श्रद्धेनं एका सात्विक सदाचारी पुण्यशील माऊलीचा आजचा तर्पण विधी केला. त्या परिवाराला ह्या माऊली शरीरानं जरी गेल्या असतील तरी मातृगयेनं आशीर्वादाच्या रूपात कायमस्वरूपी तुमच्या घराण्यामध्ये उज्ज्वल असं स्वरूप गरुडाच्या पंखाच्या वेगाने ज्या क्षेत्रात ही पुतणे वगैरे सगळी कामं करत असतात त्या क्षेत्रात त्यांना जय प्राप्त हो असा जगदंबेच्या साक्षीने मातृगयेच्या चरणी प्रार्थना करतो आणि माझ्या सर्वसामान्य अल्पशा वाणीला विराम देतो. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय विठ्ठल